हायनेक ब्लाऊज ड्राफ्टिंगची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. हायनेक ब्लाऊजसाठी अशा प्रकारची मेजरमेंट घेतलेली आहेत. ती सविस्तरपणे कशी टाकायची आहेत ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर ही मेजरमेंट मी चार्ट पेपरवर टाकून दाखवणार आहे. चार्ट पेपरची व्यवस्थित घडी केल्याच्या नंतर फोल्डची बाजू ही आपल्या साईडने घ्यायची आहे. त्यानंतर हायनेक ब्लाऊजसाठी आपल्याला 4 इंच पेपर वरती सोडायचा आहे. त्यानंतर एक लाईन आखून घ्यायची आहे आणि गिरोच्या खाली आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर टक्स पॉइंट उंची घ्यायची आहे. टक्स पॉइंट उंची घेताना आपण शिलाईसाठी पाव इंच किंवा अर्धा इंच घेत असतो. त्याप्रमाणे टक्स पॉइंट उंची प्लस पाव ते अर्धा इंच घेणे. तसेच लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरच्या निम्मे घ्यायचे आहे. इथे शोल्डर आहे 14, तर शोल्डरच्या निम्मे येतो 7. त्यामध्ये आपण पाव ते अर्धा इंच मिळवायचे आहे. ते आपण शिलाई पाव इंच घेत असेल तर पाव इंच मिळवायचे आणि अर्धा इंच घेत असेल तर अर्धा इंच मिळवायचे आहे. त्यानंतर मी इथे पाव इंच मिळवलेला आहे आणि तसंच 7.25 इंच खाली सुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे. जिथे आपण सरळ लाईन आखलेली आहे त्याला मुंडा खोलीची लाईन म्हणतात आणि तिथूनच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छाती घेर आहे 38, तर 38चा चौथा येतो 9.5. तसेच कमर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे. कमर घेर आहे 34, 34चा चौथा येतो 8.5. लाईन आखून घेतल्याच्या नंतर मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहे. त्यानंतर दोन्ही लाईन आखून घ्यायच्या. त्यानंतर मुंड्याचा
आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी पाऊण इंचवर मार्क केलेला आहे. त्यानंतर रेषेचा मिडल घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंच वरती मार्क करून घ्यायचे आहे. तसेच गळा रुंदी घेतल्याच्या नंतर ही झाली गळा रुंदी. तिथून आपल्याला पाऊण इंच खाली यायचे आहे. ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर पाऊण इंचवर मार्क करून आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार आपण फ्रेंच कर्व सुद्धा देऊ शकतो. इथे मी हाताने दिलेले आहेत. त्यानंतर गळा रुंदी जितकी आहे तितका आपल्याला वरती बेल्टसाठी मार्क करून घ्यायचे आहे. आधी गळा रुंदीचा मिडल काढून वरती मार्क करून घ्यायचा आहे. गळा रुंदी आहे 3 आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन पाव इंच मिळवलेला आहे. तर 3.25 इंच वरती मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर अर्धा इंच त्यामध्ये ऍड करा. अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही साईडला पाव इंचवर शिलाई मार्जिन घ्यायची आहे. अशा प्रकारे डॉट देऊन घेतलेले आहेत. ती झाली शिलाई मार्जिन. वरच्या साईडला देखील पाव इंचवर डॉटेड लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर गळा खोली घ्यायची आहे. गळा खोली ही आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. इथे मी 7.5 घेत आहे. त्यानंतर खालच्या साईडला देखील 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे.
अशा प्रकारे बॉक्स करून घ्यायचा. त्यानंतर 1.5 ते 1.25 इंच वरती यायचं आहे. आणि ती तिरपी लाईन आखून घ्यायची आहे शिलाई मार्जिन पासून. त्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर छाती घेरानुसार आपल्याला आडवे टक्स घ्यायचे आहेत. इथे छाती घेर आहे 38, तर 38चा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. 4.25 इंच येतो, तर त्यामध्ये 1/2 इंच किंवा अर्धा इंच मिळवायचे आहे. तर मी इथे 1/2 इंच मिळवते, तर 4 इंचवर मार्क करून घेत आहे. तसेच हायनेक ब्लाऊज हा 4 टक्स मध्ये केला जातो, त्यामुळे आपल्याला इथे क्रॉस पट्टीसाठी खालच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे. ही झाली आपली क्रॉस पट्टी. तसेच वरती आपण 4 इंचवर मार्क केलं होतं, तसं खालच्या क्रॉस पट्टीवर देखील 4 इंचवरती मार्क करून घ्यायचं आहे. सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर हा झाला आपला मेन टक्स आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचवरती मार्क करून घ्यायचा आहे. मेन टक्स हा छाती घेर व कमर घेर या दोघांच्या डिस्टन्स जितकं येतं त्यानुसार घेतला जातो. इथं 38 इंच छातीनुसार मी हा टक्स अर्धा अर्धा इंचवर घेतलेला आहे. तर वेगळ्या छातीनुसार हा टक्स सुद्धा बदलू शकतो. तर मेन टक्स पासून आपल्याला 1.25 इंचवरती मार्क करून घ्यायचं आहे. पण बाकी हे 3 टक्स 1.5 इंचचे येतील. त्यानंतर टक्स लाईन पासून आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. क्रॉस लाईन मारून 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे. ही लाईन बाहेरच्या रेषेपर्यंत घ्यायची आहे. तसेच वरचा टक 1.25 इंचवरती मार्क करून घ्यायचा आहे. हा पण 1.5 इंचचा येईल. हा 1, हा 2, हा 3, हे तिन्ही टक्स 1.5 इंचचे येतील. आणि हा मेन टक्स हा अर्धा अर्धा इंच
म्हणजे 1 इंच येईल. या टक्ससाठी आपल्याला बाहेर 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तसेच ह्या पाव इंच टक्ससाठी पाव इंच क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे ड्राफ्ट तयार झालेला आहे. आता तो कटिंग करून घेऊ. ही मेजरमेंट मी 38 इंच छाती घेरानुसार टाकलेली आहेत. अशाच प्रकारचे मेजरमेंट तुम्ही कुठल्याही मापाची टाकू शकता. तेथे फक्त मेन टक्स हा बदलला जाईल. बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पण आपण एकत्र कट केलेले आहेत. त्यामुळे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आतील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आणि गळ्याचा आकार देखील कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक साईडला हा बेल्ट नकोय तो कट करून टाकायचा. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी 3 इंचवर मार्क करून सरळ अर्धा इंचवर मार्क करायचे आहे. हाय नेक ब्लाउज साठी गळा खोली ही बॅक साईडची अर्धा इंच येते. त्यानंतर कमर घेर आहे 34, तर त्याचा 8.5 चौथा भाग येतो 8.5 आणि छाती घेरा 38 त्याचा येतो 9.5. याच्यावर मार्क केल्याच्या नंतर मार्जिन 1.5 इंच घ्यायची आहे. आणि खालच्या साईडने हा 1 इंच आपल्याला बॅक साईडच्या टक्ससाठी येईल. त्यानंतर कमर घेराचा मिडल घेऊन वरच्या साईडला 3 ते 4 इंचवर मार्क करून बॅक साईडचा टक्स देऊन घ्यायचा आहे. तो अर्धा इंचवरती मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर पेपर कटिंग कपड्यावर ठेवण्यासाठी आपल्याला टक्सच्या ठिकाणी नॉच मारून घ्यावे लागतात. अशा प्रकारे बॅग तयार झालेला आहे. तसेच फ्रंटला देखील नॉच मारायचे आहेत. त्याआधी
आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेऊ. अशा प्रकारे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रंटला देखील नॉच मारून घ्यायचे आहे. तर इथे मी एक नॉच मारून दाखवते, बाकीचे 4 अशा प्रकारे मारायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या पेपरवरती क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची आहे. जशी क्रॉस पट्टी आपली सुरुवातीची होती ती ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर खालच्या साईडला 1 इंचावरती मार्क करून 1 इंचानी क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही आपली फायनल क्रॉस पट्टी तयार होईल. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. हा झाला आपला बॅक 38 इंच छातीनुसार. हा झाला फ्रंट